जर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात एक असं शिव मंदिर आहे जिथे नंदी नाही, जिथे छत नाही आणि जिथे महादेव अजूनही रागात विराजमान आहेत, तर तुमचा विश्वास बसेल का? तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक असं मंदिर जे हजारो वर्षांपूर्वीच्या इंजिनिअरिंगचं, कलेचं आणि श्रद्धेचं एक जिवंत उदाहरण आहे. हे आहे महाराष्ट्रातील हिडन आर्किटेक्चरल मास्टरपीस, खिद्रापूरचं श्री कोपेश्वर मंदिर. हे कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर आहे. पण प्रश्न असा पडतो की याचं नाव कोपेश्वर का? तर याची एक थरारक आणि भावनिक कथा आहे. सतीचे वडील शंकरांचे सासरे दक्ष प्रजापती यांच्याकडे पुत्रकामेष्टी यज्ञ होता, पण ते शंकरांना आमंत्रण देत नाही. सती हट्ट करून यज्ञाला जाते, पण तिथे शिवांचा अपमान होतो. हा अपमान सतीला सहन होत नाही आणि ती यज्ञात उडी मारते. महादेवाला हे कळाल्यावर प्रचंड राग येतो. त्याचमुळे हे कोपलेले ईश्वर असे कोपेश्वर या मंदिराचं नाव आहे. आणि याच कोपलेल्या शिवांना शांत करायला किंवा थोपवायला विष्णू इथे आले. म्हणूनच हे थोपवायला आलेले ईश्वर असे थोपेश्वर किंवा धोपेश्वर असे यांना म्हणतात. याचमुळे या मंदिरात तुम्हाला दोन पिंडे दिसतात, एक भगवान शिव कोपेश्वर तर भगवान विष्णू धोपेश्वर. भारतात अशी परंपरा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजेच हे फक्त शिवमंदिर नाही, तर एका भावनिक क्षणाचं स्मारक आहे. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी तुम्हाला खरंच थक्क करेल, ती म्हणजे या मंदिराची वास्तुकला. हे मंदिर 4 भागात विभागलेलं आहे. यात पहिला आणि सर्वात मोठा शो स्टॉपर भाग म्हणजे इथला स्वर्ग मंडप. या मंडपाचा गवाक्ष मोकळा आहे, म्हणजे हे मंडप वरून पूर्ण उघडं आहे. मंदिरात उभं राहून तुम्हाला थेट आकाश दिसतं. कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमेला इथे चंद्र बरोबर मधोमध येतो आणि तसंच 5-6 मेच्या दरम्यान सूर्य इथे मधोमध येतो. तेव्हा आई शपथ काय भारी व्ह्यू दिसतो. आर्किटेक्चर तर इतकं भारी आहे की वरच्या गोलाचं आणि खालच्या गोल दगडाचं, ज्याला रंगशिळा असं म्हणतात, त्याचं डायमीटर सेम आहे. जेव्हा वरून सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश त्या गोलाकार उघड्या जागेतून आत पडतो, तेव्हा तो इतरत्र न पडता बरोबर त्या गोल रंगशिळेवरच पडतो. हे समोरचं दृश्य म्हणजे शब्दांच्या पलीकडचं सौंदर्य. महाराष्ट्रात अशी रचना फार दुर्मिळ आहे. आता इथले पिलर्स पण तुम्ही बघा. मशीन्स, टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न इंजिनिअरिंग नसताना देखील एवढं परफेक्शन. आणि विशेष म्हणजे हे बांधले गेले नसून इंटरलॉक सिस्टीमने उभे केले आहेत. आता स्वर्ग मंडपानंतर 4 भागातील दुसरा भाग म्हणजे हा सभा मंडप. आता जरा दगडांकडे नीट बघा. हा ब्लॅक बेसॉल्ट दगड आहे आणि इथला प्रत्येक खांब तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जसं की हे ड्रॅगन फेस स्ट्रक्चर, ज्याला कीर्तिमुख असं म्हणतात. याला 2 सुळे दात आहेत. याच्या उजव्या दातात विष्णू दिसतील व त्यांच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली दिसेल. अजून डिटेलमध्ये बघितलंच तर विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म दिसेल. आणि अजून डिटेलमध्ये पाहिलंच तर लक्ष्मीच्या गळ्यात मंगळसूत्र, कानातले व केसात गजरा सुद्धा दिसतो. असं 3D कार्विंग या दगडात केलंय. त्याच्या डाव्या सुळ्यात मनुष्यरूपी गरुड तुम्हाला दिसेल. आता मनुष्यरूपी का? तर मानवाचं शरीर आणि मागे पंख दिसतील. शेजारी 2 माकडं खेळताना दिसतील. खाली मोर फळ खाताना दिसेल. त्याच्याच शेजारी माकड पण आंबे खाताना दिसेल. त्याची शेपटी तर बघा, काय लेवलचं डिटेल्स आहेत. आता दुसरा काम बघितला तर तुम्हाला मगर, माकड, फळ आणि झाड दिसत असेल. आठवली का गोष्ट? नाही? थांबा सांगतो. तर हे माकड आणि मगर मित्र असतात. हे माकड या झाडावरचे जांभळं तोडून या मगराला देत असतो. त्या जांभळांमधून अर्धे जांभळं हे मगर आपल्या बायकोला देत असतो. एके दिवशी मगराची बायको म्हणते की एवढे गोड जांभळं देणाऱ्या माकडाचं काळीज किती गोड असेल, मला ते खायचंय. मगर म्हणतो ठीक आहे. तर एके दिवशी मगर या माकडाला आपल्या पाठीवर बसून घेऊन जात असताना त्याला सांगतो की तुझं काळीज मला खायचंय, म्हणून तुला घेऊन चाललोय. तर माकड लगेच म्हणतो, अरे आधी सांगायचं ना, आम्ही माकडं काळीज घेऊन फिरत नाही, तर झाडावर लटकवून उड्या मारत फिरतो. अजूनही वेळ गेली नाही, आपण जाऊन घेऊन येऊ असं सांगतो. आणि मगर त्याला परत झाडाजवळ घेऊन येतं. तर माकड पटकन झाडावर चढतो आणि खाली उतरत नाही. तर मॉरल ऑफ द स्टोरी, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि कोणावर किती विश्वास ठेवावा हे लक्षात आलं पाहिजे. आता ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ही गोष्ट 1400 वर्षांपूर्वी इथे कोरलेली आहे. आणि हीच गोष्ट आपण यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आताही आपण ऐकतो. काय अमेझिंग ना. अजून एक खांब बघितला तर इथेही तुम्हाला कीर्तिमुख दिसेल.
तर हे नरसिंहाच्या रूपातलं कीर्तिमुख आहे. आता याच खांबाची स्पेशालिटी म्हणजे सेम कीर्तिमुख छोट्या साईजमध्ये या बेसॉल्ट दगडावर कोरलेला आहे. बेसॉल्ट हा व्हॉल्कॅनिक स्टोन म्हणून ओळखला जातो. यावर कार्विंग करणं फार कठीण. त्यावर इतक्या प्रिसिजनने हे काम केलंय, भारीच. अशाच काही कथा आणि रामायणातील दृश्य या खांबांवर कोरलेलं आहे. आता या सभामंडपानंतर 4 भागांमधल्या तिसऱ्या भागात जाऊया, तो म्हणजे अंतराळ. या अंतराळात जाताना तुम्हाला एक द्वारपाल दिसेल. ऍक्च्युली 2 होते, त्यातील एका मूर्तीचा भंग झालाय. ती बाहेर अर्धी अर्धी अशी ठेवली आहे. आता जसे विष्णूचे जय विजय द्वारपाल तसे हे शंकराचे द्वारपाल, यांना शैव द्वारपाल म्हणतात. आता शंकरचे द्वारपाल आहेत हे कसं ओळखायचं, तर माथ्यावर मुकुट नाही तर कवटे आहेत आणि जटा अलंकारांनी अलंकृत केल्या आहेत. बाजूंवर रुद्राक्ष आहेत. या रुद्राक्षाचं टेक्स्चर बघा, हुबेहूब रुद्राक्ष कोरलाय. आणि शंकराचे द्वारपाल म्हटलं तर नाग असणारच. शेजारीच नाग दिसतोय. तोंड भलेही भंग झालंय, पण शेपटीचं टेक्स्चर बघा, खतरनाक. आता दागिन्यांचे शस्त्रांचं काम तर भारीच केलंय, पण डिटेल्सची हाईट म्हणजे हा पाय आडवा ठेवलाय तर याचा गुडघा बरोबर तिरपा कोरलाय. पीक डिटेलिंग. विशेष म्हणजे या मूर्त्या एकाच दगडात बनवलेल्या सिंगल स्टोन मूर्ती आहेत. मेल फिमेल पार्ट इंटरलॉकिंग सिस्टीमने लॉक केलाय. या व्यतिरिक्त या अंतराळात नर्तिकांच्या मूर्त्या आहेत. म्हणूनच इथे आल्यावर तुम्हाला वाटेल की हे मंदिर नसून तर स्टोन म्युझियम आहे. आता या अंतराळानंतर 4 भागातील चौथा आणि शेवटचा भाग म्हणजे गर्भगृह. पण याच्या आत जाण्याआधी या गर्भगृहाच्या दरवाजासमोर ही चंद्रशिळा आहे. यात हाफ मगर म्हणजे मगरीचं तोंड आणि हाफ मोर म्हणजे मोराचं शेपूट दिसेल. मगरीचे दात पण दिसतील इतकं डिटेलिंग आहे. मगरीच्या तोंडातून कमळाचं फूल आणि 3 शंख बाहेर आलेले दिसतील. हे सगळं 1 पीस सिंगल स्टोनमध्ये कोरलंय. आणि या चंद्रशिळेला मॉडर्न लँग्वेजमध्ये डिफाईन करायचं म्हटलं तर ही घराबाहेरची स्टिकरची रांगोळी. आत गर्भगृहात गेल्यावर आधी सांगितल्याप्रमाणेच 2 पिंडी तुम्हाला दिसतील. शिव म्हणजेच कोपेश्वर, विष्णू म्हणजेच धोपेश्वर. या मंदिराची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे इथे किरणोत्सव असतो. म्हणजेच सूर्याची सोनेरी किरणं थेट गाभाऱ्यापर्यंत जातात. हे दृश्य 5, 6, 7 मेला सकाळी 6:30च्या दरम्यान बघायला मिळतं. लेजेंडरी आर्किटेक्चर आहे. आता या मंदिराच्या हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स बद्दल बोलायचं तर 7व्या शतकात पण मंदिराबद्दलचे पुरावे आहेत. पण साधारण 11व्या शतकात शिलाहार राजा गंडरादित्य यांच्या काळात हे बांधलं गेलं असं मानलं जातं. नंतर 12व्या शतकात यादवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याचा पुरावा म्हणजे या मंदिराच्या भिंतीवरील हा शिलालेख. आता थांबा, इथले एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण नॉर्मली जेव्हा शिव मंदिरात जातो तेव्हा आपल्याला नंदी समोर दिसतो. पण या कोपेश्वर मंदिरात परंपरागत नंदी नसल्याचं तुम्हाला जाणवतं. याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा सती दक्ष राजाकडे जायचा हट्ट करते तेव्हा महादेव या सतीसोबत नंदीला पण पाठवतात. त्याचमुळे या मंदिरात नंदी नाहीये. आणि हा यज्ञ इथून जवळ असलेल्या येडूर गावात झालेला आहे. त्याचमुळे या येडूर गावात तुम्हाला हा नंदी दिसेल आणि त्याचं तोंड याच कोपेश्वर मंदिराकडे असलेलं तुम्हाला दिसेल. काय भारी ना. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल तर इथे मंदिराच्या अवतीभोवती 92 हत्तींची फेरी आहे. यालाच गजपट्टी असं म्हणतात. आणि इथली विशेषता म्हणजे यांचे जर तुम्ही दागिने बघाल तर ते पण फार वेगवेगळे आहेत. हे बघाल, हे बघा. मंदिर बघून झाल्यावर कृष्णा नदीचा घाट नक्की एक्सप्लोर करा. संध्याकाळच्या वेळी नदीच्या काठचा माहोल आणि मंदिराची सिलहोट म्हणजे कॅमेरा बंद करावासा वाटणार. आता इथे पोहोचायचं कसं याबद्दल बोलायचं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर जवळ असलेलं हे मंदिर कोल्हापूरपासून साधारण 60 किलोमीटर तर सांगलीपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून येणार असाल तर पुणे, सातारा, कराड, जयसिंगपूर मार्गे तुम्ही कारने 6 ते 7 तासात पोहोचू शकता. रेल्वेने येणार असाल तर नियरेस्ट स्टेशन जयसिंगपूर किंवा मिरज. तिथून टॅक्सी किंवा लोकल ट्रान्सपोर्टने पोहोचा. इथला रस्ता फारच सिनिक आहे. मस्त शेतांमधून कृष्णा नदीच्या शेजारून इथे पोहोचायला फार भारी वाटतं. मंदिराच्या टायमिंग बद्दल बोलायचं तर मंदिर सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं असतं. तर तुम्ही येताना सकाळी सकाळी या किंवा संध्याकाळी आलं तरी चालेल, कारण या प्रकाशात शिल्पकला फारच सुंदर दिसते आणि सकाळी गर्दीही कमी असते.
तर मित्रांनो, आपण अनेकदा महाराष्ट्राबाहेरच्या वास्तू बघून थक्क होतो. पण आपल्या महाराष्ट्रातही काही अशी ठिकाणं आहेत जी इतिहास, कला आणि अध्यात्म यांचा जिवंत पुरावा आहे. खिद्रापूरचे श्री कोपेश्वर मंदिर हे फक्त दर्शनाचे ठिकाण नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या कलाकारांची, राजांची आणि श्रद्धेची जिवंत कहाणी आहे. आणि मला सांगा, इतक्या वर्षांपासून इतकं भव्य, इतकं सुंदर आणि इतकं ऐतिहासिक मंदिर इथे उभं आहे, याबद्दल तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच हिस्टॉरिकल हिडन प्लेसेस जर तुम्हाला बघायचे असतील तर कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.